आम्हाला जे सुख वाटतं ते इतरांना कदाचित दुःखही वाटत असेल, किंवा इतरांच्या दुःखाच्या कल्पना माणसाला सुख देऊन जातं. दुसऱ्याचं चांगलं झालेलं एखाद्याला देखवत नाही, त्याच्यात एखाद्याला सुख वाटत नाही का त्याचं लय वाईट झालं बुवा, याला लय आनंद होतो. दुसऱ्याचं वाईट झालेलं बघून एखाद्याला आनंद होणं म्हणजे सुद्धा काहींना सुख वाटतं. एका माणसानं केलं काय, ज्याला एक जादूचा असा दिवा सापडला. आताच्या काळात नाही सापडत तो कथा पोथ्या पुराणांमध्ये सापडेल. ज्या काल्पनिक कथांमध्ये तो दिवा सापडायचा. बरं, दिवा सापडल्यानंतर केलं काय, दिवा सापडल्यानंतर यानं त्याच्या मित्राला सांगितलं, बाबा रे मला असं असं सापडलं. आता मित्र जरा वरून गोड बोलायचा पण आतून लईच खवट होता. त्यानं ते बघितलं, याला दिवा सापडला. मग आता त्यानं तो दिवा बघितला आणि सांगितलं, बाबा 2-3 दिवस मी माझ्या घरी नेऊ का? आता यानं सांगितलं घेऊन जा, काही हरकत नाही. त्यानं तो दिवा घेतला आणि घेतल्यानंतर त्यानं तो दिवा घरी घेऊन यावं. आणि 2-3 दिवसानंतर जसं त्यानं तो दिवा घेतल्यानंतर मित्राला माघारी परत करायचा, तर परत केलाच नाही. अय बायो, दिवा 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 माघारी परत केला नाही. त्यानं तो फेकून दिला. आणि जेव्हा यानं विचारलं, का रे बाबा तू 2-3 दिवसात दिवा माघारी करणार होतास? त्यानं सांगितलं, दादा अरे त्याचं असं झालं का तो दिवा माझ्याकडून जरा हरवला, मला माफ कर बाबा, मला काय आता तो दिवा माघारी करता येणार नाही. ते ऐकल्यानंतर आता शेवटी मित्रच होता, त्याला वाटलं याला बोलण्यात तरी काय अर्थ आहे. त्यानं सांगितलं जाऊ दे, गेला तर गेला. वाईट वाटतं याला, पण याच्या वाईट वाटण्याचं याला मित्राला मात्र सुख वाटलं, आनंद झाला. का याला दुःख? या जगामध्ये अशी बरीच माणसं आहेत, दुसऱ्याचं वाईट झालं की त्यांना आनंद होतो. पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर जर तुम्हाला आनंद होत असेल तर भगवंत सुद्धा तुमच्या वाट्याला ते दुःख देणार. कारण देवाला सुद्धा वाटतं याला दुसऱ्याच्या दुःखात जर आनंद होतोय, मग याचा आनंद माझा आनंद, याचा आनंद माझा आनंद. घे बाबा तुलाही दुःख घे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर सुख मांडलं तर दुःख नक्कीच प्राप्त होतं. पण या सुखाच्या व्याप्ती जर बघायला गेलं तर नेमकं कशामध्ये? सुखाच्या अनेक व्याप्ती सांगितल्या जातात. सुख नेमकं कशात आहे? सुख प्रपंचात आहे, विषयात आहे. विषयामध्ये सुख आहे का? गावकरी, विषय विषय सुख आहे का? विषयात सुख नाही. महिला मंडळ, विषयात सुख नाही. नक्की समजा गुळ आहे, गुळ, गुळाचा खडा. आता इथं काही नाहीये, पण गुळाचा खडा, हा नाही मला लागत बी नाही ते सांगायचं उदाहरण. गुळाचा खडा मी जर खाल्ला, गुळाचा खडा मी जर खाल्ला, मला काय झालं? सुख झालं का दुःख झालं? नक्की सुख झालं. मग विषयात सुख आहे. जर समजा आपल्या हातात एक वाटी आहे, वाटीमध्ये लोणकडी तुपातले गुलाबजामुन आहेत आणि त्यातला एक गुलाबजामुन जर आपण खाल्ला, काय वाटेल? खंडाळा काय वाटेल? मग विषयात सुख. जर समजा अय मावशो इकडं 50 लाखाची लॉटरी आपल्याला लागली, 50 लाख, काय वाटेल? सुख वाटेल. बरोबर. म्हणजे विषयात सुख. एखाद्याचं लग्न 35व्या वर्षापर्यंत जमलं नाही, अय पोरो इकडं लग्न 35व्या वर्षापर्यंत लग्न जमलं नाही आणि 35व्या वर्षी एखादीनं प्रसन्न होऊन माळ घातली, त्याला काय वाटल? सुख वाटल. म्हणजे विषयात सुख, विषयात सुख. आता माझं म्हणणं असं का विषयात सुख नाही. विठ्ठल 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 आता माझं म्हणणं का विषयात सुख अजिबात नाही. तुम्ही म्हणशान नानानं बाई आणली कुठून, मिनिटाला बदलती. गेली अनेक वर्ष सुख जर शोधायला गेलं, महाराज विषयात सुख नाही. गुळाचा खडा मी खाल्ला, ठीक आहे, पण तेच जर उभे राहिले पावशेर गुळ जर मी खाल्लाच, खाणार तर नाही पण खाल्लाच,
तर मला त्रास सुद्धा झाल्याशिवाय राहणार काय सांगावं. या खाद्याची शुगर वाढली गटक्यात गेलो. त्रास झाल्याशिवाय राहत नाही, दुःख आहे. जर समजा लोणकडी तुपातले गुलाबजामुन आहे, एक गुलाबजामुन खाल्लं सुख वाटलं, दुसरा खाल्ला सुख वाटलं, तिसरा खाल्ला सुख वाटलं, आता भूकच लागली होती म्हणून 10 गुलाबजामुन खाल्ले सुख वाटलं. पण 11व्या खाल्लेल्या गुलाबजामुन मध्ये जे सुख आहे ते पहिल्या खाल्लेल्या गुलाबजामुन मध्ये अजिबात नाही. तरी 12वा खाल्ला, लोकांची होते 20 खाल्ले, आणि जेव्हा 21वा गुलाबजामुन खाल्ला पोटातल्या पहिल्या विसांनी त्याच्या सकट देहत्याग, आता ती नाही करून दाखवू शकत, देहत्याग केला. म्हणजे दुःख प्राप्ती झाल्याशिवाय राहिली, म्हणजे विषयात सुख नाही. बरं 50 लाखाची लॉटरी लागू द्या, पण पैसा येण्याला जसा योग हवा तसा टिकवण्यासाठी सुद्धा क्षेम पाहिजे. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी नाही का. पैसा येण्याला योग आहे तसा टिकवायला सुद्धा क्षेम पाहिजे असतो. पैसा लाख येऊ देत, आणि पैशाचं सुद्धा सूत्र आहे, ज्याला पैसा टिकवायचा ना त्यानं लक्ष्मी सोबत शनीची पण आराधना करावी लागते. लक्ष्मी मातेसोबत शनीची सुद्धा आराधना करावी लागते. पैसा टिकणारच, प्रत्येक गोष्टीला सूत्र आहे महाराज, शास्त्र आहे. आणि ज्या क्षणाला पैसा तर मिळाला, 50 लाखाची लॉटरी लागली, पण चोरांनी पाळत ठेवली, मारलं, 50 लाखही नेले आणि केशात 50ची चिल्लर होती ती काढून नेली. दुःख प्राप्ती. माणसाला किती सुख शोधा, घडू दे 35व्या वर्षी जरी लग्न झालं तरी बाई बरी असली तर बरी आहे, चांगली असली तर बरं आहे नाही का. तर ती निघाली कर्कशा, हे किती असं असलं, असं व्हायला वेळ लागत. दुःख प्राप्ती आहे. सुख पाहता जव पाणे दुःख परमाता हे भडे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. सुख पाहता जव पाणे दुःख परमाता धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. सुख जर शोधायला गेलं तर ते अगदी क्षणभर मिळेल, पण एक लक्षात ठेवा, सुख आपल्या मांडण्यावर आहे. सुख ना गाडीमध्ये आहे ना बंगल्यामध्ये आहे, सुख वैभवात नाही, ते समाधानात आहे. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंद तैसे फिरावे, ठेविले आनंद तैसे फिरावे, ठेविले बाह्य गोष्टींमध्ये कदाचित सुख माणूस शोधणारच नाही, कारण सुखाची आशा अशी आहे जी फार वाईट आहे. माणसाला कितीही मिळू द्या, सगळं चांगलं असू द्या, तरी त्याची रडगाणी संपत नाही, कारण सुखाची आशा आहे. माणूस म्हणतो आता बंगला झाला का सुख मिळेल, गाडी घेतली का सुख भेटेल, पोरांचे लग्न झाले का मग सुख भेटेल, नातवंड आली का सुख भेटेल. सुख संपणार कुठे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणामुखे
स्वयं नाही केला हिंडता दिशा चिन पावला माया वेष्टीला दिवा माझा सर्व सुखाचे आचरण गेला हिंडता चिर पावला हिंडता दिशा माया वेष्टीला जीवा माझा सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला उभा जन्म गेला पण सुख काही भेटलं माणसाच्या स्वभावानं ते दिसून आलं पाहिजे महाराज व्यक्तिमत्वानं दिसून आलं पाहिजे करोडोंचं घर असू द्या एका कुलपावरती अवलंबून आहे करोडोंचं घर आहे एका कुलपावर अवलंबून आहे कुलपाला तडा गेला का समजलं चोरी झाली तसं स्वभावाला व्यक्तिमत्वाला तडा गेला का समजायचं माणसाचे विचार भरकटले ही सुखाची व्याप्ती शोधायची तर अगदी सहज साधी आणि सोपी वर्णन केली गेली आहे सुख शोधायचं झालं तर भगवंताच्या चरणामध्ये त्याच्या कथांमध्ये शोधा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा सुख वचतये ताई सुख वचे करे ताई सुख वाजे आई सोवाजे आई सोवाजे आई सोवाजे आता एकदम मोकळे म्हणून वाजूनच घ्या भगवंताचं नामचिंतन आहे कानालाही गोड वाटेल आणि शिवाय काला आहे नाही का भगवान कृष्ण म्हटलं की कानाचं सुख तर पाहिजेच आता सुखच शोधू गेलोय भगवंताच्या चरणाशी आहे मग गोकुळातल्या लोकांना सुख झालंय पण कसलं कारण आम्हाला वाटणारं सुख हे गोकुळातल्या लोकांना वाटत नाही आणि जे गोकुळातल्या लोकांना वाटतं ते आम्हाला वाटायचं नाही त्यांना जे वाटतं ते आम्हाला वाटणार नाही पण आम्हाला जे वाटतं ते सुख शोधायला गेलं तर सापडणार नाही ते अनिष्टतेकडेही नेईल पण गोकुळातल्या लोकांना जे सुख वाटतंय ना ते भगवंत प्राप्तीचं आहे की ज्या भगवंतानं भगवान कृष्णानं गोपाल कृष्णानं गोकुळामध्ये प्रवेश करावा तर हा आनंद काय असावा याचं वर्णन सुखाद्वारे सांगितलं गेलंय की अंतपार आता गोकुळातली लोक म्हणजे काय साधी होती का गोकुळातली लोक महाराज साधी नव्हती ती काय तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं नव्हती स्वतः भगवंत अवतार कार्यास येत आहेत आता अवतार कार्यास येत असताना सुद्धा अनेक प्रकार सांगितले जातात अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम मग आता भगवान कृष्ण परिपूर्णतम अवतार आहेत मग त्यांच्यासाठी जर येणारी माणसं असतील तर ती काय साधी असावीत कधी गंधर्वांनी यावं कधी अप्सरेनं यावं कधी देवी देवतांनी गणांनी कुणाच्या रूपानं यावं कधी गोपिकांच्या रूपानं यावं कधी गोपांच्या रूपानं यावं गायीचं स्वरूप सुद्धा साधं नाही तर तेही भगवंतानंच असावं असं वर्णन येतं मग आता सगळा स्वर्गातला देव लोकच तिथं अवतार कार्यास आला आहे तर मग त्यांना वाटणारं सुख कुठलं तर भगवंताशिवाय वेगळं नाही भगवान कृष्णानं गोकुळामध्ये यावं याच्यासारखं सुख आमचं नाही असं गोकुळातल्या लोकांचं वर्णन येत आहे की हा भगवंत आमच्यासाठी सुखाची व्याप्ती आहे आणि म्हणूनच की काय या भगवंतानं गोकुळामध्ये अवतीर्ण व्हावं तर या सुखाला
पार नाही अभंगाचं गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा चोका गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. अहो पारच नाही म्हणाले एवढं सुख. कारण हे सुख सविशेषानंद आणि निर्विशेषानंद असं वर्णन शास्त्रामध्ये येतं, भागवतामध्ये येतं की हा आनंद हे सुख निर्विशेषानंद वाटावा किंवा सविशेषानंद वाटावा. हा आनंद प्राप्तीचा काळ माणसाच्या बुद्धिमत्तेवरती ज्ञानावरती अवलंबून आहे. पण ज्ञानाचं सुख सुद्धा नको आहे. ज्ञानाचंही सुख पाहिजे नाही. पाहिजे ते फक्त लीलेचं सुख, भगवंताच्या लीला की ज्या सुखात आम्ही न्हावून जाऊ ते सुख म्हणजे लीलेमध्ये आहे. मग ते लीला कुठे केली तर गोकुळामध्ये केली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले चरित्र ते उच्चारावे जे देवे केले गोकुळी. गोकुळातलं चरित्र उच्चारायला लावलंय कारण ही लीला आहे. गोकुळामध्ये असेपर्यंत ज्या लीला केल्या त्याच्यातलं खरं सुख आहे. तिथून पुढचं तर राजकारण आहे. राजकारण आहे ते देवानाही करावं, धर्मकारण आहे अर्थात समाजकारणही आहे. आणि भगवंतानं ज्या ज्या गोष्टींकरता यावं त्या त्या गोष्टींची पूर्तता करत असताना खरं सुख जर लीलांमध्ये आहे आणि त्या लीला जर गोकुळामध्ये घडत असतील तर गोकुळातली लोक सांगतात की महाराज आम्हाला याच्यापेक्षा वेगळं सुख वाटत नाही. ज्या बालकृष्णानं नंदा घरी अवतीर्ण व्हावं. आता नंदा घरी अवतीर्ण व्हावं याचा कथाभागही फार मोठा आहे. कसा आला, कुठून आला, नाही का तुम्हाला आम्हालाही ज्ञात आहे. तिकडे फारसं जाण्यापेक्षा ज्या भगवंतानं अवतीर्ण व्हावं. मग आता अवतीर्ण होत असताना सुद्धा देव कुणाच्याही घरी जात नाही महाराज. देव असा कुणाच्याही घरी जात नाही. आता आपली राजकीय क्षेत्रातील मंडळी यायची झाली तर आधी सुरक्षा व्यवस्था येऊन जाते, बघून जातात नाही का. गाव कसं आहे, माणसं कशी आहेत, गाव संवेदनशीलतेमध्ये तर मोडत नाही ना. अनेक गोष्टी बघितल्या जातात. आता खैरे साहेब आपलीच आहेत, माणसं आपलीच आहेत, ते येतात गावाकरता
पण बऱ्याच ठिकाणी माणसं असतात महाराज, काही काही राजकीय माणसं असतात ना, लवकर येत नाही, किती बोलवा, बसत नाही, थांबत नाही, जमत नाही त्यांना. महाराज राजे पण नुसतं सत्तेनं नाही मिळत, सत्ता कुणाची असू द्या, राजे पण व्यक्तिमत्वात असावं लागतं, आणि ते आहे खैरे साहेबांकडे. जिंकणारा कोणी असू देत, हारणाऱ्या माणसाने महाराज एक लक्ष ठेवायचं असतं, विजय आपलाच असतो. जरासा उशीर होतो पण विजय नेहमी सत्याचाच होतो, विजय नेहमी चांगल्याचाच होतो. हे कलियुग आहे, थोडं फार तर इकडे तिकडं आता होतच राहणार आहे. माणसाला कसं असतं, तोंड पोळल्याशिवाय त्याला जमत नाही, दुसऱ्याचा थोडाफार अनुभव घेतल्याशिवाय चांगलं काय वाईट काय कळत नाही, नाही का. मग जसं अवतीर्ण व्हावं आणि अवतीर्ण होत असताना भगवंतानं यावं, एखादा मंत्री यायचा झाला तरी सुरक्षा व्यवस्था येऊन बघून जावी, तसं भगवंत अवतीर्ण होत आहेत. मग आधी पिढ्यानपिढ्यांचा परमार्थ बघितला गेला असेल, पिढ्यानपिढ्यांची पुण्याई बघितली गेली असेल. या प्रारब्धानं, या पुण्याईनं जेव्हा भगवंत त्या कुळामध्ये अवतीर्ण होत आहेत, मग अवतीर्ण होत असताना केवळ एकाच्या सुखाकरता नाही, अनेकांच्या सुखाकरता, अनेकांच्या आनंदाकरता, अनेकांच्या उद्धाराकरता नवे नवे लीला करावी महाराज. ज्या क्षणाला पुतना मावशीनं यावं, आता पुतना मावशी कुठे उत्पन्न झाली, मावशी म्हणतात तिला मावशी, आपल्याकडे तर म्हणतात माय मरून मावशी जगो, मग तिला मावशीच काऊन म्हटलं महाराज. ज्या प्रवेदपुरामध्ये युद्धा करता यावं, आणि युद्धा करता आल्यानंतर कंसानं सगळ्यांचा पराभव केला. मात्र बकासूर आल्यानंतर बकासुराच्या बहिणीनं पुतणेनं यावं, सांगावं क्षमा करा, युद्धा करता आवाहन करावं, आधी युद्धा करता आवाहन करावं. ऐकलं नाही, मी स्त्री सोबत लढत नाही, मग माझ्या भावाला क्षमा करा, त्याला सोडून द्या, असं पुतणेनं सांगितल्यानंतर कंसानं सांगितलं ठीक आहे मी क्षमाही करतो, तू माझी बहीण हो, तो माझा भाऊ होईल, काही हरकत नाही. मग आता कंसाची बहीण म्हणजे कृष्णाची कोण, खंडाळा मावशी. आपले नाते लय भारी राहतात महाराज, महाराष्ट्रात कुणी कोणच्या घरी जा, कीर्तन जरी संपलं, माणसं जेवायला बसली ना आता हळूच विचारतात खाऊ कोण्या गावची तुम्ही, हा आमची सोयरीक दिली बरं तिकडं, म्हणजे अमुक इकडून नाही तिकडून नाही, कुठून का होईना नातं शोधून काढतेत, त्याला महाराष्ट्रीयन माणसं म्हणतात. मग आता हे नातं निघालं महाराज मावशीचं, पण मावशी येते, पुतना मावशी ही अविद्या आहे, आणि अविद्या दारात आली असतात, त्या अविद्येचा नाश केल्याशिवाय भगवंत पुढे जात नाहीत. म्हणून पुतना मावशी ज्या वेळेला दारात यावी, पुतना मावशीची ओळख पळख झाली, म्हणते यशोदे तुझी लांबची बहीण आहे, आणि तुला पोर झालंय कळालं म्हणून आले बाई, तुला पोरग झालं कळालं मग आले भेटायला. आता आलीचे तर बाईच बाई, कोण कुठली काय माहित नाही, पण आपल्या माणसांचं सूत्र असतं, दारात कोणी येऊ आपण अपमान करीत नाही. काही काहींच्या दारापुढंच लिहिलेलं असतं कुत्र्यांपासून सावधान. नेमकं कुठले कुत्रे नेमकं कुठल्या कुत्र्यांपासून काय माहिती. पूर्वीच्या काळी माणसं गोड असायची महाराज, दारात कोणी आलं भाकर तुकडा खाल्ल्याशिवाय जात नव्हतं, कमीत कमी चहा पाणी. आताचे विचारतात महाराज चहा घेणार का, म्हणजे घेतलाच पाहिजे असं काही, जेवले का नाही ते तर लांबच राहील. पूर्वीचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. बाई आलीस ना बाईस जरा, तिनं जावं स्वयंपाकघरामध्ये. इकडे पुतना मावशीनं आपलं मेन काम बघितलं, सुंदर रूप घेतलेलं. पुतना मावशीने यावं, त्या बालकृष्णाला बघितलं उचललं. आता देवानं बघितलं बाई आलीस का, ये पहिला नंबर तुझाचे. उचललं मांडीवरती घेतलं, आणि आता आपल्या स्तनामध्ये असलेलं विष मुखाला लावलं जात आहे. भगवान कृष्णानं डोळे झाकून घेतले असं म्हणतात. डोळे का झाकले त्याची कारण आहेत, ती अविद्या आहे म्हणून डोळे झाकलेत. भगवंत अविद्येकडे कधी लक्ष देत नाही. दुसरं कारण सांगितलं जातं, भगवंताचे डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र आहेत. ती डोळे सांगू पाहतात देवा तुम्ही हिला कोणता लोक द्यायचा, कशी गती द्यायची ती द्या, पण आम्ही सूर्यलोक आणि चंद्रलोक काही देणार नाही, म्हणून डोळे झाकले गेलेत. भगवान कृष्ण डोळे झाकतायत कारण आठवतायत हिचं असं काय पुण्य होतं का मी हिच्या मांडीवरती असावं. ते पुण्य महाराज
वर्णन येतं बळीराजा. बळीराजाकडं दान मागावं कुणी, देवानं. माणसं दान देतेत पण कुठं द्यावं काय द्यावं कळत नाही, किंवा काहींना देताही येत नाही, आणि दिलं तरी तोंडावर काढल्याशिवाय राहत नाही. बरीच माणसं आहेत लय वेगवेगळ्या प्रकाराची. दान द्यावं ना तर देवांना सुद्धा दान मागायला यावं, एवढी महाराजांची पात्रता असावी. दान मागण्याकरता यावं बळीराजाकडं. मागण्याकरता आल्यानंतर जेव्हा देव दान मागतायत, 3 पावलं जमीन, 3 पावलं जमीन. ते बटूरूप बघितलं आणि इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला. त्या बळीराजाच्या बहिणीला इतका आनंद झाला. काय रूप आहे, काय सौंदर्य आहे. यदा कदाचित हे जर माझं लेकरू असतं तर, हे जर माझं लेकरू असतं तर मी याला दूध पाजलं असतं, असं कुणाला वाटलं? बळीराजाच्या बहिणीला. आता तिला आनंद झाला. देवानं ते बघितलं, तिचाही बिचारीचा परमार्थ चांगला. देव म्हणाले, बाई तुझी इच्छा पूर्ण होईल. मनातल्या मनात देवही म्हणतात, बाई तुझी इच्छा पूर्ण होईल. पण तितक्यात दुसऱ्याच मिनिटाला झालं असं. 3 पावलं दान मागितली, पण 3ऱ्या पावलात जेव्हा बळीला जमिनीत गाडला, आता मात्र बहीण म्हणते, असं जर माझं लेकरू असतं तर याला विष पाजून मारलं असतं, याला विष पाजून मारलं असतं. देवानं तिच्या काही पाहावं, परत म्हणावं, तुझी इच्छाच आहे ना, पूर्णच होईल. तुझी इच्छा आहे पूर्णच होईल. मग ते विषही पाजायचं आणि दूधही पाजायचं, याच्याकरता अविद्येच्या रूपानं यावं ते पुतणीनं. म्हणजे परमार्थ आहे. देवाचं पाशी यायचं विषय पाजायचं एवढं सोपं नाही. कोणतीच गोष्ट देवाबद्दल विनाकारण नाही. महाराज डोळे झाकून घ्यावे भगवंतानं. आणि ज्या क्षणाला डोळे झाकून घेतले त्याचं 4थं कारण असं होतं, आता कुठं अवताराला चांगला आलोय. गेली अनेक जन्म अंबऋषीसाठी जी जन्म सोसलेत, त्यातली मागची सगळी जन्म मी संकटात झेललेत, लोकांच्याच सुखाकरता जगलो, आणि आतापर्यंत सगळं मी समाजाकरताच सगळं सोसलं. पण आता मात्र लीला करायच्या आहेत ना, आता मात्र मला सुखानं हा आनंद लोकांमध्ये वाटायचा आहे ना, तर मी दूधच पिणार, मी विष पिणार नाही. ते पियावं लागेल महादेवांना. म्हणून डोळे झाकून घेतले ते महादेवांचं चिंतन करण्याकरता. अशी 4 कारणं सांगितली जातात. मग आता डोळे मिटून घेतल्यानंतर दूधही प्राशन केलं, विष तर प्राशन केलंच, दूधही प्राशन केलं, आणि रक्त ओढायला सुरुवात केली. तेव्हा मात्र व्याकुळ झालेल्या त्या राक्षसिनीनं स्वतःचं खरं स्वरूप धारण करावं. आणि स्वरूप धारण केल्यानंतर गावाच्या बाहेर दूरवर जिनं जाऊन पडावं. भगवान कृष्णाला जेव्हा गावातली सगळी माणसं शोधायला लागली, शोधत 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 तिथपर्यंत पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर जिचा प्राण आता गेलेला आहे, परंतु शरीरातनं सुगंध दरवळतोय, कारण भगवंतानं तिला मोक्ष प्राप्ती दिलेली आहे. भगवंतानं मोक्ष प्राप्ती दिलेली आहे. भगवंत महाराज वाईटाचंही चांगलं करतो, पण त्या वाईटालाही आधी चांगला असावं लागतं. परमार्थ आधी शुद्धतेचा असावा लागतो. हा आनंद भगवंत सर्वांनाच वाटतोय, पण साधा नाही, सहज नाही, सोपा नाही. या जगामध्ये साधं सोपं सहज काही मिळत नाही महाराज. मरण सुद्धा साधं नाही भेटत. कीर्तनाच्या व्यासपीठावरती उभा असताना, भगवंताचं नाम मुखारविंदामध्ये असताना मृत्यू व्हावा. हरिभक्तीपरायण ताजुद्दीन महाराज शेख. मरण सुद्धा असावं जाती धर्मा पलीकडे जाऊन. देव जात बघत नाही, धर्म बघत नाही, पंथ बघत नाही, संप्रदाय बघत नाही. भक्त करुणा करा जानाबाई, भक्त करुणा करा जानाबाई. न पाही अति कुळाचा विचार, न जातीचा, न पंथाचा, न धर्माचा, न संप्रदायाचा. तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, हे वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं नाही. तुमच्यामध्ये किती माणुसकी आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे, इतरांविषयी आदर आहे, हे महत्वाचं. यारे यारे लहान दोरा यादी बनती नारी नारा करावा विचार
देवानाही प्रत्येकाला अधिकार द्यावा, पण हा अधिकार कुणाच्या कितपत ज्ञानावरती अवलंबून आहे, कुणाच्या अधिकारावर कितपत अवलंबून आहे हेही माहीत नाही. प्रत्येकाचा अधिकार वेगळा. पण हा अधिकार जरी माणसाला असला तरी त्या अधिकाराचं वर्णन केलं जातं की माणसाकडं सगळं असतं पण त्याला त्याचं महत्त्व वेळीच कळत नाही. मग वेळ निघून गेली का मग माणसं म्हणतात तेव्हाच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. वेळ निघून गेल्यानंतर किती पश्चाताप केला तरी उपयोग नाही. विठ्ठल 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 वेळ निघून गेल्यावर किती पश्चाताप केला ना महाराज, उपयोग होत नाही. अधिकार आहे तसं पाहायला गेलं तर प्राणी आहेत, कितीतरी जीवजंतू आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल